नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत ग्रँड सेंटर मॉल सीवूड येथे। इथे आपल्याला जायचं आहे स्नोबॉलमध्ये। गरमीचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे लहान मुलांना सुद्धा तिथे बरे वाटेल त्यासाठी आपण आलेलो आहे या ठिकाणी। चला तर मग जाऊया आणि इथली सगळी माहिती देतो तुम्हाला। आपण आता आहोत पार्किंग लॉटमध्ये आणि इथून आपल्याला जायचं आहे सेकंड फ्लोअरला। सिक्युरिटी चेक करून आपल्याला पुढे जायचं आहे। आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्या नजरेस पडते ती भव्य अशी इंडोर प्लांटची नर्सरी आहे। तुम्हाला जर प्लांटची आवड असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता। चांगल्या प्रकारचे इंडोर प्लांट अवेलेबल आहेत। या मॉलला जर यायचं असेल तर हे सीवूड स्टेशनच्या बाजूलाच आहे, म्हणजे सीवूड स्टेशनला लागूनच आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठे इतर ठिकाणी शोधण्याची गरज नाहीये। तर आता आपण आलेलो आहोत या मॉलमध्ये सेकंड फ्लोअरला, जिथे स्नो वर्ल्ड आहे। हे बघा, ही अशी ग्रँड एंट्री आहे। इथून समोर भिंतीवरती स्नोमॅन काढलेला दिसतोय। इथे व्हर्च्युअल राईड आहे। त्याच्या बाजूलाच काउंटर आहे। प्रत्येक सेशन हा 45 मिनिटाचा असतो। त्याचं टायमिंग इथे स्क्रीनवरती दिलेलं आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता। इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, पॉज करून बघू शकता। तर आता आम्ही तिकिटे काढलेले आहेत। तिकिटांचे चार्जेस आहेत 600 रुपये पर पर्सन। आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्हाला टायमिंग जो मिळाला आहे 7:15चा। आम्ही आलोय आता 6 वाजलेत, पण सगळं फुल आहे, त्याच्यामुळे 6ची एंट्री नाही मिळाली आम्हाला। नेक्स्ट जो टायमिंग आहे हा 7:15चा आहे। तर त्याची तिकीट आम्ही काढलेली आहेत, 3 तिकीटे काढलेली आहेत। तर मग आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळं दाखवतो। जर 3 वर्षाच्या खाली मूल असेल तर त्याला काही चार्ज नाहीये। तुम्ही बघू शकता इथे किती लाईन लागलेली आहे। सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दीही भरपूर आहे। आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर समोर आपल्याला सॉक्स काउंटर दिसतं। इथे जर तुम्ही सॉक्स आणले नसतील तर इथे तुम्हाला विकत मिळतात, पण मी सजेस्ट करेल की तुम्ही जे रेग्युलर सॉक्स वापरता आपल्या शूजसाठी तेच घेऊन या। वेगळे सॉक्स घ्यायची काही गरज नाहीये। इथे बॅगेज आपल्याला इथे लॉकरमध्ये ठेवावं लागतं। त्यानंतर जॅकेट आपल्याला इथून मिळतात, आपल्या साईजच्या हिशोबाने इथे जॅकेट देतात आपल्याला। जॅकेट, शूज आणि ग्लव्ज इथे आपल्याला मिळतात, त्यासाठी काही वेगळे चार्जेस द्यायची गरज नसते। आपण जे फीज पे केलेली आहे 600 रुपये, त्याच्यामध्येच हे इन्क्लूड आहे। त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री करण्यासाठी रेडी झालो आणि पुढे गेलो। आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर समोरचं जे दृश्य बघितलं, वाह, असं वाटलं की खरोखरच आपण कुठेतरी कुल्लू किंवा मनालीला आलेलो आहोत, असं हे दृश्य होतं। आतलं टेम्परेचर हे -10 डिग्री होतं, पण असं वाटलं नाही की आपण एवढ्या कमी टेम्परेचरमध्ये आलेलो आहोत। समोरचं ब्रिज पाहिलं आणि असं वाटलं की एखाद्या कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आलेलो आहोत।
हीच ती जागा आहे जिथून आपण आतमध्ये आलेलो आहोत. ते बाजूलाच अगदी स्नोमॅन आपल्याला बघायला मिळतो बनवलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच एक छोटंसं कॉटेज टाईप आपण म्हणू शकतो ते बनवलेलं आहे किंवा सेल्फी पॉईंट सुद्धा म्हणू शकतो. इथे आतमध्ये बर्फच सगळीकडे पसरलेला आहे. इथे समोर मुलांसाठी इग्लू बनवलेला आहे. आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे राईड्स घेण्यासाठी. 2 प्रकारच्या राईड्स आहेत, म्हणजे दोन्ही बाजूला राईड्स आहेत. तुम्हाला दाखवतो ते. इथे एक राईड आहे जी नागमोडी वळणाची आहे. इथे एक छोटंसं कॉटेज बनवलेलं आहे. समोरून बघताना असं वाटतं की हे गरम ठिकाण असेल किंवा थोडं वॉर्म असेल, पण असं काही नाहीये. आतमध्ये तेवढीच थंडी आहे जेवढी बाहेर आहे. याच्या बाजूलाच आहे आईस स्केटिंग. आईस स्केटिंगसाठी इथे सजेस्ट करतात की तुम्हाला जर येत असेल तरच तुम्ही करा, अदरवाईज करू नका, कारण हे थोडंसं डिफिकल्ट काम असतं. तुम्हाला जरी नॉर्मल स्केटिंग येत असेल तरी आईस स्केटिंगमध्ये थोडीशी डिफिकल्टी होऊ शकते. त्याच्यामुळे इथे तुम्ही असणाऱ्या एक्झिक्युटिव्हची हेल्प घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही करू नका. थोड्या वेळाने इथे स्नोफॉल चालू केला या लोकांनी आणि खूप छान वाटलं त्याच्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही, ही एक सरळ राईड आहे. मगाशी आपण जी बघितली ही नागमोडी वळणाची होती आणि ही सरळ आहे. एवढं सगळं करून झाल्याच्या नंतर आमचे 45 मिनिटं कशी संपली हे आम्हाला कळलंच नाही. आता आम्हाला एक्झिट करायची वेळ झालेली आहे. एक्झिट करताना आपण जे जॅकेट, ग्लव्ज आणि शूज घेतलेले आहेत तिथे त्या काउंटरला आपल्याला रिटर्न करायचं आहे. तर आम्ही खूप एन्जॉय केलं. आम्हाला जवळपास 45 मिनिटाचा वेळ मिळालेला आतमध्ये एन्जॉय करण्यासाठी. कसा वेळ गेला ते कळलंच नाही. तर आजचा व्हिडिओ मी आता तिथेच एंड करतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.